आणि आता यानंतर आपण 36 जिल्ह्यातल्या काही विशेष महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कल्याण डोंबिवलीमध्ये ढगाळ वातावरणासह धुळीचं वादळ, जोरदार वाऱ्यामुळे उद्धव ठाकरेंची सभा रद्द। नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात, वाशी, जुईनगर, सानपाडा परिसरात पावसाला सुरुवात। मुंबईत नगरी जिल्ह्यातील लांजामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर पिकांचं देखील मोठं नुकसान, तर उमरग्यात वीज पडून 5 जनावरं दगावली। इगतपुरीत अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळीमुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी संकटात आहेत। नांदेडमध्ये अवकाळी पाऊस, अवकाळी पावसानं फळबागांसह शेती पिकांचं नुकसान, काही ठिकाणी जनावरं दगावल्याचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत, कच्च्या घरांचे छत पूर्णपणे उडालेत, मोठ्या प्रमाणात घरांची पडझड। कोकणात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल, तर वादळी वाऱ्यांमुळे मच्छीमार हैराण। राज्यात 3 वाजेपर्यंत 42.35% मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक 49.91% मतदान, तर पुण्यात सर्वात कमी 35.61% मतदान। मुरलीधर मोहोळांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, पुणे लोकसभा हा भाजपचा गड होता आणि राहणार, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास।